सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास, वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास, किरणरावांचं नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास। हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। तर केरळमध्ये आम्ही वटपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली तेच तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर भरपूर असा पाऊस होता, आता 2-3 दिवस झालं ना पावसाला सुरुवात झालेली आहे, नाहीतर अगोदर पाऊस थोडा पडून थोडा तरी उघडत होता, पण आज सकाळपासूनच सुरुवात झालेली होती पावसाला आणि तरी पण जायचं न जायचं असं चाललं होतं। काही जण म्हणत होत्या मग घरामध्येच पूजा करूया, कारण एवढ्या पावसामध्ये जाणं शक्य नव्हतं, पण दुपारी थोड्या वेळानंतर पाऊस उघडला आणि त्यावेळेत जाऊन मग पटकन अशी पूजा करून आलो होतो। तर असा हा पाऊस सकाळपासून चालू होता, वाढत होता परत कमी होत होता, त्याचं हे चालूच होतं। तर मग त्याच कन्फ्युजनमध्ये थोडंसं लेट झालं। तर मग सगळ्याच मैत्रिणी आल्या होत्या, आता बऱ्यापैकी फ्रेंड माझ्या गावीच आहेत, तर एवढ्याच फ्रेंड आम्ही इथं होतो। तर सगळ्यांनी मिळून मग वडाची पूजा करून घेतली। दरवर्षीच पाऊस हा असतोच, पण यावर्षी ना अगोदर पाऊस कमी होता आणि आता ह्या 3 दिवसात भरपूर असा पाऊस वाढलेला होता। वडाच्या झाडाला बांधते सुताचा धागा, भारतरावांच्या हृदयात मिळाली कायमची जागा। कांजीवरम साडी, बनारसी खण, नितीनरावांचं नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण। जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, दीपकरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने। गरम साडी, बनारसी खण, सतीशरावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण। येते का नाही? वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेऱ्या घालतात, संतोषरावांचं नाव घेते, वटपौर्णिमा। कुंकवाचा करंड, हळदीची वाटी, कुंकवाचा करंड, हळदीची वाटी, किरणरावांचं नाव घेते, अखंड सौभाग्यवती। आता फ्रेंड्स माझ्या अगोदर पोचलेल्या होत्या, तर मी पोचली तोपर्यंत त्यांनी सगळं ताटात वगैरे काढून घेतलं। आता इकडं कसं होतं, वडाचं झाड लांब आहे म्हणल्यानंतर सर्व साहित्य आम्ही पिशवीमध्ये बांधून घेऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर परत ते ताटामध्ये काढतो। तर मी म्हटलं तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा, कारण पाऊस जरी आला नंतर तर मग सगळंच अवघड होऊन बसेल। तर त्यांनी तोपर्यंत पूजा करून घेतली होती आणि नंतर मग मी केली। परत आणखी एक फ्रेंड राहिल्या होत्या, तर माझी झाल्यानंतर परत त्या आल्या, तर नंतर मग त्यांनी केली। मागं पुढंच असं केलं होतं, कारण पावसाचं वातावरण बघूनच करावं लागतं। पाऊस आला तर मग परत छत्री घेऊन फेऱ्या घ्याव्या लागतात। तर मग अगोदर वडाला पाणी वगैरे घालून घेतलं, हळदी कुंकू लावून घेतलं। आता कणकेचा दिवा करून घेऊन जातो, त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये तूप वगैरे घेऊन तर तुपाचा दिवा लावून घेतला। अगोदर विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची पूजा करून घेतली, तर सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना केली, हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घेतलं। आता तिथं धूप लावलेली होती, ती विजली होती कोणी तरी, ते मग ते नंतर लावून घेतली। एक विडा ठेवला होता, खाऊची 2 पानं, खारीक खोबरं हळकून सुपारी त्याच्यावरती ठेवून तर विड्याला पण हळदी कुंकू वाहून घेतलं। कापसाचं वस्त्र घरामध्ये तयार करून आणलं होतं। आता इकडे ही वटपौर्णिमेचा सण वगैरे काही केला जात नाही, त्यामुळं असं काही साहित्य वगैरे बाहेर आपल्याला काही भेटत नाही। तर वस्त्र कापूस आणलेला होता त्याचं बनवून घेतलेलं होतं। तर इकडं आता ओटी पण भरत नाहीत, कारण इथं आता ही मंदिरा शेजारी झाड आहे, पण आपण हे इथं पुजलेलं साहित्य आहे तर ते उचलून वगैरे कोण घेऊन जात नाही। आता आंबे नेतात काही जण, पण बाकीचं साहित्य घेत नाहीत, मग ते असंच हे होऊन जातं, त्यामुळं ओटी कोण भरत नाही। आणि जरी भरली तरी मग ते आपल्या शेजारी वगैरे इथं एखाद्या सुवासिनींना द्यायची, तर मग नंतर मी ती ओटी उचलून आणली परत आणि शेजारच्या चेचीला दिली होती। तर नैवेद्य बनवून घेतलेला होता, पुरणपोळीचा नैवेद्य केलेला होता, तर तो पण दाखवून घेतला। आता थोडा वेळ पाऊस उघडलेला होता, बारीक असा थोडासा चालू होता, पण झाड मोठं असल्यामुळं ना खाली एवढंसं जाणवत नव्हतं। आणि इकडे कसं होतं, पाऊस किती जरी असला तरी ना असा जास्त चिखल होत नाही, लाल माती असल्यामुळं ना चिखल अजिबात होत नाही, त्यामुळं मग काही असं एवढं हे वाटत नाही। नंतर मग लगेचच पूजा करून घेतली मी पण, आणि तोपर्यंत बाकी ताईंचे ओटीत पण घालून घेतलं त्यांनी। आता जास्त नाहीत, आम्ही 6 जणीच होतो। तर हळदी कुंकू लावून आंब आणि गहू ओटीत घातले जातात आणि ते फळं मोदक केलेले असतात, तर ते बायकांच्या ओटीमध्ये घालून घेतो। तर मग मी पण लगेच पूजा करून घेतली आणि नंतर मग सगळ्यांच्या ओटीमध्ये घालून घेतलं। आता इथे बाजूलाच ना मंदिर आहे मोठं असं, पण इकडं कसं केरळमध्ये सकाळी 11 ते 5:30 अशी मंदिर बंद असतात, म्हणजे त्या वेळेमध्ये मंदिर उघडत नाहीत, म्हणजे इकडचं असं नियम आहेत, त्यामुळं मंदिरामध्ये काही जाता आलं नाही। तर देवीचंच मोठं असं मंदिर आहे शेजारीच, पण तिथंच वडाची पूजा केली आणि परत आलो। पूजा करून झाल्यानंतर थोड्या वेळाने परत अजून पाऊस चालू झाला होता, पण तेवढ्या वेळासाठी उघडला, हेच म्हणजे खूप बरं वाटलं, नाहीतरी पावसात खूप म्हणजे आपदा होते पूजा करताना। तर मी तिथं पोचली होती त्यावेळी
ह्या ताईंची पूजा करून झाली होती, मग त्यांनी लगेच फेरं घ्यायला सुरुवात केली माझं ताट वगैरे रेडी करेपर्यंत. आता हे कसं होतं, घरातून सर्व साहित्य डब्यामध्ये भरून घेऊन जायचं कवरमध्ये आणि नंतर परत तिथं गेल्यानंतर ताटामध्ये वाढून सर्व काढून घ्यायचं. तर त्या थांबत होत्या, पण मी म्हटलं करून घ्या, कारण परत पाऊस आला तर अवघड होईल. आणि नंतर ह्या ताई आहेत त्या, माझी पूजा झाल्यानंतर परत ह्या ताई आल्या होत्या. त्यांना रिक्षाच भेटला नव्हता लवकर, त्यामुळे त्यांना आणखीच उशीर झाला. पण तोपर्यंत मग आम्ही हे सगळ्यांना हळदी कुंकू लावून आंबा आणि गहू आणि ते फळं केलेली असतात ते ओटीमध्ये घालून ना एकमेकींचं ना आशीर्वाद घेतो. तर ह्या आहेत त्या सीमाताई आहेत. आता आपल्या गावाकडे कसं सण हा सर्वजणच करतात, त्यामुळे मग काही वाटत नाही. इकडचे लोक हे करत नाहीत, त्यामुळं मग हे आपलं काही चाललं आहे ना हे बघायला त्यांना फार आवडतं मात्र. आणि ते विचारतात, भरपूर प्रश्न विचारतात, म्हणजे हे कशासाठी केलं जातं, का केलं जातं, हे असंच का करतात, ते तसंच का करतात, असं ना भरपूर प्रश्न विचारतात. इकडं असं कोणतंच आपलं जे सण आहेत ना, तर तो कोणताच सण इकडं केला जात नाही. ह्या आहेत त्या सुरेखाताई आहेत. तर मग सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि आंब्यानं सगळ्यांच्या ओटी भरून घेतली. तर आता हे उभं राहूनच असं करून घेतलं होतं, कारण खाली चिखल झालेला होता, थोडंसं ओलच होतं, कारण पाऊस आता थोड्या वेळापूर्वीच उघडला होता. त्यामुळं मग खाली बसून वगैरे असं काही केलं नाही आणि घाईतच करून पण घेतलं, कारण पावसाची भीती होतीच एक, पाऊस आला तर अवघड होईल म्हणून असं पटपट मग आवरून घेतलं. आणि नंतर मग सगळ्यांनी फोटो वगैरे काढलं. आता फोटो काढायला मात्र कितीही घाई असू द्या, सर्वजण तयार असतात, फोटो काढायला सगळ्यांनाच आवडतात. तर मग काही पुरणपोळी माझी लाटायच्या बाकी ठेवल्या होत्या, कारण पुरणपोळी गरम खायला आवडते म्हणल्यानंतर परत आल्यानंतर मी थोड्याशा पुरणपोळ्या लाटून घेतल्या आणि नंतर मग उपवास पण सोडला. आता सण कोणताही असो, आपल्या बायकांची ना खूप अशी धावपळ होते आणि तेवढ्या धावपळी गडबडीतून पण ना तयार व्हायला ना सगळ्याच महिलांना फार आवडतं. तर सगळी कामे वगैरे बाकीची मी आवरून गेली होती, फक्त पोळ्या थोड्याशा दुपारच्या लाटायच्या होत्या, त्या पण त्यानंतर आल्यानंतर बनवून घेतल्या आणि मैत्रिणींसोबत थोडेसे नंतर फोटो काढले. आता पूजा खूप गडबडीत आवरून घेतली, का तर पाऊस येतो का काय, आता घरी जायचं होतं म्हटल्यानंतर वेळ होता आणि पाऊस आता उघडलेला होता. तर मग छान असे मस्त फोटो काढले त्यांच्यासोबत. तर अशी साधी आणि सिंपल आम्ही वटपौर्णिमा केरळमध्ये साजरी केली. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सकाळपासूनचा वटपौर्णिमेला जाईपर्यंतचा डिटेल व्हिडिओ तो मी आता उद्या अपलोड करीन, तो पण मी स्वयंपाकाचा शूट घेतलेला आहे.